दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी सांगता 3 कारण सांगितली. पण या 3 कारणांपैकी जास्तीत जास्त वेळेला भगवंताने कृष्ण अवतारात काय केलं मला सांगा. काय केलं? मी ज्यावेळी थोडं बारकाईने पाहिलं तेवढी मला हेच दिसलं. भगवंतानी साधूंचं रक्षण आणि धर्माची संस्थापना याच्यापेक्षा अधिक काय केलं असेल तर दुष्टांचा नाश. किती दुष्ट मारले, किती मारले, अगणित दुष्ट निर्दाळले, कित्येक दुष्ट. तर कधीपासून? जन्माला आल्यापासून 5व्या दिवसापासून. 5व्या दिवशी बुद्धीचा उद्धार केला. तिथून जी सुरुवात झाली निजधाम गमनाला जाईपर्यंत भगवंतांनी दुष्ट संहारच केला. किती मारले? अगणित मारले, मोजता येत नाहीत. आपल्याला अंदाज यावा म्हणून एक प्रसंग सांगतो. ज्यावेळी भगवंतांनी कंसाचा वध केला, कंसाचा वध केल्यानंतर कंसाच्या ज्या बायका होत्या त्या विधवा झाल्या. आणि मग त्या विधवा झालेल्या आपल्या बापाकडे गेल्या. जरासंध त्यांचा बाप आणि बापाला जो म्हणायला लागला, बाबा या कृष्णामुळे आम्हाला वैधव्य प्राप्त झालं, कृष्णाने आमच्या नवऱ्याचा वध केला. बस जरासंधाने ठरवलं आता कृष्णाला सोडायचं नाही. काय कारण? मग त्याच्याकरता जमवाजमव करा. सैन्य जमवायला त्यांनी सुरुवात केली. भगवंताला कळलं, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा द्वारका निर्माण केली, आपल्या सगळ्या यादवांना सुरक्षित केलं. आणि मग ज्यावेळी हा गडी निघाला सैन्य घेऊन, किती सैन्य? 23 अक्षौहिणी सैन्य. एक अक्षौहिणी म्हणजे जवळपास 2.5 लाखाचं सैन्य होतं. 2.5 गुणिले 23 म्हणजे जवळपास 50 लाखाचं सैन्य घेऊन पहिल्यांदा हा आला. त्यांनी द्वारकेला वेढा दिला आणि युद्ध सुरू झालं. आता युद्ध किती? समोर 50 लाख आणि त्या 50 लाखांची युद्ध करायला किती? हे दोघेच होते, बळराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा. दोघांनी युद्ध सुरू केलं. हा म्हणता सगळं सैन्य संपवलं. किती? 50 लाख. शेवटी जरासंध तेवढा उरला, जरासंधाला पकडलं आणि मग भगवंतांनी बळराम दादाला विचारलं, दादा म्हणे याला काय करायचं सांगा, याला मारायचं का सोडायचं, काय करायचं सांगा. बळराम दादा म्हणाले, काय विचार करायचे कृष्णा? करून टाकायला, आपला अवतार झाल्याच्या दुष्टांचा नाश करण्याकरता करून टाका. म्हणे दादा विचार करा, काय विचार करायचा? मागही आपण अवतार घेतला याच कारणाचा. राम अवतारात मी मोठा होतो, तुम्ही लहान होता. आपण काय केलं? दुष्ट संहार करता अवतार घेतला. मग आता दुष्ट संहार करायचं म्हटल्यानंतर त्याच्याकरता म्हणून 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. वनवासामध्ये फिरावं लागलं, रानावनात फिरत फिरत दुष्ट शोधावे लागले, त्यांना मारावं लागलं, आपलं कार्य करावं लागलं. आता तेच करायचंय का? शोधायचे दुष्टांना मारायचे का? नाही बाबा म्हणे, आता आरामात करायचं काम. मग काय करायचं? म्हणे माझी योजना आहे. काय योजना? याला सोडू म्हणे जिवंत. या जरासंधाला आपण सोडल्यानंतर हा काय करेल? परत जाईल, परत सगळे दुष्ट गोळा करेल, परत सैनिक सगळे जमा करून परत येईल, परत त्याला हरवायचं, परत त्याला सोडून द्यायचं. बळराम दादाला योजना पटली. म्हणजे आजकालच्या भाषेत त्याला सांगू काय म्हणतात? वर्क फ्रॉम होम. कुठेही जायचं नाही, घरी बसून काम करायचं. बस बळराम दादाला पटलं, त्यांनी सोडून दिला. हा गेला बाबा. पुन्हा तेवढं सैन्य जमा केलं, पुन्हा 23 अक्षौहिणी सैन्य जमा केलं, परत आला, परत झालं, परत याला जिवंत. बाकीचं सगळं सैन्य मानलं, याला जिवंत सोडून दिलं, परत आला. किती वेळेला झालं माहिती? 17 वेळेला. आता भगवान श्रीकृष्णाचं जाऊ द्यावं, पण याला थोडी तरी लाज. 17 वेळेला परत यावं. एकदा दोनदा ठीक आहे, 3दा, 17 वेळेला तेच झालं. आता 17 गुणिले 50 लाख किती आकडा होतो बघा बरं. ते आकडे कधी आमच्यासारख्या वारकऱ्याला जमलेच नाही. आकड्याच्या मंडळीत वारकऱ्यांना पडूच नाही. गाथा 4092 अभंग असेल, त्याच्या पुढचा आकडा आपल्याला माहित नसलाच पाहिजे. ज्ञानेश्वरी 9000 उभे, त्याच्या पुढचा आकडा आपल्याला माहित नसला पाहिजे. त्याच्या पुढे जायचं नाही, बुद्धी लावायची. एवढा दुष्ट संहार परमात्म्याने केला. मग आता जर परमात्मा जन्माला आल्यापासून निजधाम गमन होईपर्यंत जर दुष्ट संहार करत असतील, आपण काय अर्थ घ्यायचा? भगवान अवतरले कशाला? दुष्टांच्या नाशाकरता. तसं संत महात्मे आले आणि अवतार समाप्ती करेपर्यंत जर त्यांनी आपल्याला उपदेश केला, काय समजायचं आपण? अवतार कशा करता? उपदेश करण्याकरता. मग आता उपदेशाकरता अवतार लक्षात आलं. मला आता बस सांगावं वाटायला लागलं आपल्यासारख्या श्रोत्यांना. जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे, जे काही नवीन आपल्याला कळालेलं आहे, ते श्रोत्यांना सांगणं हेच तर आमच्या परंपरेचं काम आहे. एखाद्या कीर्तनातून चिंतनातून आपण श्रोत्याला सांगावं संत महात्मे अवतरतात कशा करतात. तुकाराम महाराजांनी कधीतरी यादी दिली.
अवतरतात कशा करता तुकाराम महाराजांनी यादी दिली. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. प्रत्येकाला वाढावया शब्द जोडायचं. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार, वाढावया नाम विठोबाचे. हे सगळं वाढवण्याकरता म्हणून संत अवतरतात. भली मोठी यादी दिली. अवतार तुम्हा या कारण उद्धराया जगजीव. एवढी यादी सांगितली खरी, पण मला वाटायला लागलं आज नवीन मला कळालं संत महात्मे अवतरतात कशाला? उपदेश करण्याकरता. आता हे श्रोत्यांना सांगायचं, माझ्या श्रोत्यांना सांगायचं, पण मला माझ्या घराण्याचा आणि संप्रदायाचा एक नियम माहिती आहे. त्याला नियम म्हणायचं नाही, त्याला दंडक म्हणायचं. काय दंडक, काय नियम आहे? म्हणजे एखादा विचार, एखादा सिद्धांत आपल्याला जर श्रोत्यासमोर मांडायचा असेल तर त्याच्याकरता संत वचनाचा आधार लागतो, प्रमाण लागतं. कुठंतरी ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, निळोबरायांनी, नामदेवरायांनी, नाथ महाराजांनी, सौतोबरायांनी, गुरुबाकाकांनी, चोकोबरायांनी कुठंतरी म्हणलं पाहिजे. तर ते श्रोत्यांना सांगायचं. मोकळं बोलण्याकरता कीर्तन नाही, मोकळं बोलायचं, प्रवचनही करायचं. सप्ताहाचं ते व्यासपीठ नाहीच आहे. मोकळं बोलायचं, त्याच्याकरता व्याख्यान करा, भाषण करा, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. पण ज्यावेळी या गादीवरती तुम्ही उभं राहता त्यावेळी त्याला संत वचनाचा आधार लागतो. असेल तर बोलायचं, नाही तर बोलायचं. मग आता त्याच्याकरता प्रमाण शोधायला सगळ्या गाथेचं पारायण केलं. मला वाटलं एखादा अभंग मिळेल, एक अभंग नाही. म्हणलं एखादं चरण मिळेल, एक चरण नाही. म्हणलं अर्ध तरी चरण, पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध. कुठंही तुकाराम महाराजांनी किंवा कोणत्याही संतांनी सांगितलं नाही संतांचा अवतार होतो उपदेश करण्याकरता. मग मनामध्ये विचार निर्माण झाला, संत अवतरतात कशासाठी? लगेच प्रमाण डोळ्यासमोर. आले घर ज्या वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे असे संत महात्मे येते म्हणजे मृत्यू लोकात आले. कशासाठी? उपकारासाठी. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य देवावरती उपकार करण्याकरता संत आले, वैकुंठातून आले नाही. प्रत्येक युगामध्ये परमात्मा केवळ याच्याकरताच त्यांना अवताराला घालत असतो, पाठवत असतो. विद्वानांनी यादी दिली.
रविश्चंद्रो घना वृक्षः नद्यो गावश्च सज्जनः येते परोपकारार्थम युगे देवी निर्मितः. प्रत्येक युगामध्ये ज्यावेळी युग बदलतं, परिवर्तन होतं, त्यावेळी परमात्म्याचे सृजन कौशल्य असं आहे जे कृतयुगात निर्माण केलं ते त्रेतायुगात नाही, जे त्रेतायुगात निर्माण केलं ते द्वापर युगात नाही, जे द्वापर युगात निर्माण केलं ते आता कलियुगात नाही, आणि जे आता कलियुगात निर्माण केले ते पुढच्या कृतयुगात परमात्मा निर्माण करत नाही. पण काही गोष्टी अशा त्यातल्या त्या 7 गोष्टी प्रत्येक युगामध्ये परमात्म्याने निर्माण केलं. युगे देवेन निर्मितः. प्रत्येक युगामध्ये बरं कशासाठी? येते परोपकारार्थम, केवळ परोपकार करण्याकरता. यादी सांगितली. रविश्चंद्रो घना वृक्षः. रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घन म्हणजे ढग, वृक्ष, नद्यो गावश्च सज्जनः. नद्या म्हणजे नद्या, गावा म्हणजे गायी, आणि सज्जनः सत्रोप जनः सज्जना. सज्जन म्हणजे संत महात्मा. निर्माण केली कशासाठी? उपकार करण्यासाठी. पहिली 6 गोष्टींचा विचार करा, पदार्थांचा विचार करा, आणि शेवटच्या संतांचा विचार करा. या दोघांमध्ये अंतर आहे. पहिल्या 6 जणांचा विचार केला तर यांना मर्यादा दिसते, पण संतांना मर्यादा नाही. मर्यादेनं ते बांधलेले नाही. उपकार करत असताना सूर्य उपकार करतो मान्य, पण त्याला मर्यादा आहे. कशाची? काळाची मर्यादा. सूर्य उपकारक वाटतो कधी? ज्यावेळी सगळीकडे पाणीच पाणी होतं त्यावेळी सूर्य आपल्याला उपकारक वाटतो. खूप कडाक्याची थंडी पडलेली असेल, सूर्य उपकारक वाटतो. पण आता चालू मासामध्ये तो कोणालाही उपकारक वाटत नाही. जो तो भेटलेला एकच म्हणतो, महाराज काय तापमान आहे बाबा, आम्ही कधीच बघितलं नाही असं. तुम्ही पुढे बघणार नाही बाबा, कारण आता काही थांबणार नाही, पुढे अजूनच वाढणार. आता झालं 40, 44, 45, पुढच्या वर्षी आपल्याला 50 आहे, त्याच्यानंतर 55 आहे, त्याच्यातच जगावं लागणार. इतर 2 ऋतूमध्ये जो सूर्य उपकारक वाटतो तो चालू ऋतूमध्ये उपकारक वाटत नाही, अपकारक वाटतो. वर उपकार कधी? दिवसा, रात्री. चंद्राचा विरुद्ध आहे. चंद्र उपकार करतो कधी? रात्री, पण तेही महिन्यातून एकदा. पौर्णिमेची रात्र असावी, 16 कारणे तो उदित व्हावा, अमृतकणाचा वर्षाव करावा, उपकार. इतर वेळी नाही. रात्रीच उपकार, दिवसा नाही. ढगांचा असंच आहे. ढग उपकार कधी? ज्यावेळी आपल्यासारखा शेतकरी दादा शेतीची कामं करून, मशागत करून, शेतजमीन तयार करून वाट पाहतो पावसाची, तशावेळी पाऊस झाला, आनंद सगळीकडे. पण समजा सगळी कामं झाली, शेतीची मशागत करून तयार, आणि पाऊसच झाला नाही, पाऊसच झाला नाही तर काही होत नाही. मला वारी पुढते. अनेक वारकऱ्यांची कारण आहेत का आला नाही बाबा आषाढीला वारीला. अनेक मंडळी आमच्यासोबत पायी वारीला येतात. सद्गुरू गुंडा महाराज संस्थांचा दिंडी सोहळा असतो. महाराजांपासूनचा 7 पिढ्या 250 वर्षापासूनचा आहे. ज्येष्ठावती पंचमीला ते ग्लोरून प्रस्थान होतं. आषाढ शुद्ध अष्टमीला आम्ही पंढरपूरला पोहोचलो. अनेक मंडळी काय सांगतात, महाराज तुम्ही पुढे चला, आम्ही येतो मागं. आम्ही पंढरपूरला पोहोचतो, पण हे काही येतच नाही. काय झालं बाबा नाही यायला? महाराज पाऊसच नाही, पेरणीच नाही, यायचं कसं? अनेकांना मी सांगितलं असं, त्या पावसाच्या पेरणीच्या भरोशावर आज जाऊ नका, देवावर भार टाका, चला ना सोडून सगळं. धनाजी साठेचं उदाहरण आपल्याकडे, मला सांगायचं नाही, खरं तर तो विषय नाही. पण ज्यावेळी हे वारीला दिंडी निघालेली पाहिली त्यांनी, धनाजीने बायकोने दिली होती बीज पेराला, शेंगदाणे दिले, म्हणे पेरा बाबा, भुईमुग पेरा. त्यांनी पाहिलं वारकरी निघाले, ते वाटून गेलं बीज सगळं, आणि गेले वारीला पंढरपूरला. इकडं परमात्म्याने त्यांचं रूप घेतलं, पेरणी केली, पुढे काय काय करतात मला माहिती नाही. माहिती नाही म्हणजे शेती नाही असं नाही, आम्ही जागीरदार आहेत. तेलंगणातले जागीरदार. निजामाने आम्हाला मूळ पुरुषांना जागिरी दिलेली. अजूनही ते गाव आहे मोघा नावाचं, मिनूर जवळ. अजूनही आमच्या देगलूरकर सगळ्या घराची एकत्रित केली तर 300 एकर शेती निघते. पण तुम्ही म्हणाल महाराज एवढी शेती आम्हाला दाखवा बरं, मी तुम्हाला गावात घेऊन जाईन, जातो दरवेळी प्रवचनाला तिथं, पण ज्यावेळी हे वारीहून परत आले त्यावेळी बायको म्हणायला लागली काय काम झालं बाबा, सगळं व्यवस्थित केलं. ते धनाजी म्हणायला लागले काय व्यवस्थित केलं, मी तर पंढरपूरला वारीला जाणार. म्हणे बघा शेत कुठे केलं हे सगळं, तुम्ही तर होता की. मग त्यांना लक्षात आलं आपलं सगळं काम परमात्म्याने केलं. विठ्ठल पाऊस झाला पाहिजे, वेळेवर झाला तर तो उपकार, पण वेळेवर जर नाही झाला, अवेळी झाला तर तो अपकार. रविश्चंद्रो घना वृक्षः. पहिल्या तिघांना काळाची मर्यादा. वृक्षाचं चिंतन करा, नद्याचं चिंतन करा, यांना स्थळाची मर्यादा आहे. वृक्ष सावली देतात मान्य, कुणाला जो त्याच्या जवळ जातो त्याला. नदी पाणी देते मान्य, कुणाला जो तिच्या जवळ जातो त्याला, इतराला ती देत नाही.
गावश्य सज्जनाः, शेवटी सांगितलं सर्व पदार्थ सांगितलं. गावा म्हणजे गाई. गाई दूध देऊन उपकार करतात, मान्य. या गाईला सुद्धा मर्यादा. पहिल्या तिघांना काळाची, नंतरच्या दोघांना स्थळाची. गाईला मर्यादा आहे हो, कशाची? व्यक्तीची आहे. गाय कुणाला दूध देत नसते. समजा आपल्यापैकी एखाद्याच्या घरामध्ये उत्तम देव आपली देशी गाय आहे. मी आपल्याकडे आलो आज कीर्तनाला, मला जर समजा पुढच्या वेळी कीर्तनाच्या आधी वाटलं देशी गाय दिसते, आपण दूध काढावं, आपण स्वतःच्या हाताने दूध काढून दूध प्यावं, फुलपात्रावर दूध प्यावं, म्हणून जर मी आपल्या गायीखाली बसून दूध काढायला लागलो, मला प्रामाणिकपणे सांगा ती गाय दूध देईल का लाच घालेल? तुमची इच्छा असल्यावर तर घालणारच. एकाने तर म्हणाल नाही महाराज माझी गाय गरीब आहे, तुम्हाला तरी लाच घालणार नाही बाकीचं, पण ते म्हणाल महाराजाला लाच घ्या. लाचच झालेल का? कारण त्याला व्यक्तीची मर्यादा. कुणाला ती दूध देणार नाही. जो तिच्यावर प्रेम करतो, चारा पाणी करतो, निगा राखतो, त्याला व्यक्तीची मर्यादा. उपकारच करणारे 6 पदार्थ आहेत, पण त्यांना मर्यादा आहे. संत उपकार करतात, त्यांना कुठलीही मर्यादा नाही. काळाची मर्यादा नाही, स्थळाची मर्यादा नाही, व्यक्तीची मर्यादा नाही. कोणी म्हणेल महाराज असे संत महात्मे उपकारक असतील, त्यांनी आमच्यावर उपकार करावे, याच्याकरता आम्ही काय करावं? काय करायचं नाही, फक्त त्यांचं नामस्मरण करा. काय होतं त्यांच्या नामस्मरणानं? नाथ महाराजांनी विचारलं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देव होतो अखंड वनजीमध्ये ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वासुदेव जीव होतो अखंड वनजीमध्ये ज्ञानदेव म्हणता. काय होतं महाराज? ज्ञानदेव देतो. ज्या ज्ञानोबरांचं आपण नामस्मरण करतो आहोत ते ज्ञानोबरा येतात देतात. पण समजा महाराज आमच्या भाग्यात जर संत भेट नसेल तर, कारण संतांची भेटी करता भाग्य अनुकूल लागतं. भाग्य आमच्या भाग्यात संत भेट नसेल, आम्ही ज्ञानदेव जप करा, ज्ञानोबरा आले नाही, दुसरं पेपर मिळतं. महाराज म्हणतात मिळतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. काय होतं महाराज? ज्ञानदेव देतो. अवकाळानं एक अर्थ ज्ञानदेव देतो म्हणजे ज्या ज्ञानदेवाचं नामस्मरण करतो ते ज्ञानदेव देतात नाही. आता अर्थ बदलायचा. कसा बदलायचा? ज्ञानदेव शब्दाचा विग्रह करायचा, फोडायचा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. काय होतं? ज्ञान देव देतो, परमात्मा येतो आणि ज्ञान देतो. कशाने? ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या नामस्मरणे. पण समजा हेही घडलं नाही, देवया असं तो होणं शक्य नाही ना. कारण एखाद्या वेळी भगवंताचं नामस्मरण कोणी करायला लागलं तर परमात्मा याला उशीर लावतो, वेळ लावतो. पण त्याच्या भक्ताचं जर कोणी करायला लागलं तर त्याच्या आधी येतो. दोन्हीसाठी आपल्याकडे उदाहरण. भगवंतानी संकट समयी नामस्मरण करूनही याला वेळ लावला. द्रौपदीचं उदाहरण घ्या. ज्यावेळी ती क्रीडा झाली, द्रौपदीला डावावर लावलं, द्रौपदीला जिंकून घेतलं. उन्मत्त झालेल्या दुर्योधनाने सांगितलं दुःशासनाला जा घेऊन ये तिला. घेऊन ये म्हटल्यावर दुःशासन म्हणायला लागला दादा ती वहिनी आहे आपली. वहिनी आहे का? वहिनी कारण धर्मराज हे दुर्योधनापेक्षा 10 मिनिटांनी मोठे होते. मला नेहमी वाटतं काय गडबड झाली होती त्यांना. एक 10 मिनिट थांबायचं. 10 मिनिट जर धर्मराज उशिरा आले असते तर महाभारत झालं नसतं. का महाभारत झालं माहितीये? ते गादीसाठी, सिंहासनासाठी. आणि नियम असा होता जे मोठे त्यांना गादी दिली पाहिजे. ते धर्मराज मोठे म्हणून त्यांचा अधिकार. दुर्योधनाला काही गादी सोडावी वाटेना, सिंहासन सोडावं वाटेना, म्हणून ते वाटणं सुरू झालं. हे जर दुर्योधनाच्या नंतर आले असते तर वादच झाले नसते, महाभारतच झालं नसतं. पण महाभारत झालं नसतं तर आपल्या संप्रदायाचं जेवढं नुकसान झालं असतं ना तेवढं कुठल्याही कोणाचंही झालं नसतं. कारण महाभारत झालं नसतं तर भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली नसती. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली नसती, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली नसती, आणि ज्ञानेश्वरी झाली नसती तर तुम्ही आम्ही कुठं राहिलो असतो. म्हणून झालं ते बरं झालं. बरं झालं 10 मिनिटाचा अंतर. म्हणून ती वहिनी म्हणजे नाही, आता ती वहिनी नाही, दासी आपली, आपण जिंकलं तिला घेऊन ये. जशी असेल तशी आण, ओढून आण.
एक वस्त्रावती बिचारी, आता तिचं बऱ्याच वेळा आपण काय ऐकलेलं असतं प्रसंग, मला काही विसरायला सांगायचं नाही. सगळा तिथे युक्तिवाद झाला. दुर्योधन म्हणाला, अरे काय बोलतो, हिचं बोलणं की वस्त्र फेक. वस्त्राला हात घातला, ओढायला लागला. दुःशासन ओढत असताना पहिल्यांदा द्रौपदीनं स्वतःची लज्जा रक्षण करण्यासाठी म्हणून स्वतःची शक्ती वापरली. लक्षात आलं आपल्यापेक्षा अधिक बळ याच्यात. मग काय करा, ज्यावेळी काय प्रत्येकाच्या जीवनात संकट येतात, काही लहान असतात, सामान्य असतात, काही असामान्य मोठी असतात. जी लहान संकट आहेत त्या संकटातून बाहेर पडण्याकरता आपण स्वसामर्थ्याचा वापर करावा. स्वतःचं जेवढं सामर्थ्य पाण्याला लावता येईल तेवढं लावावं, त्याच्यातून बाहेर पडावं. पण एखादं संकट असं असतं ज्या संकटातून आपण स्वसामर्थ्याने बाहेर पडू शकत नाही, त्यावेळी काहीही करायचं नाही, एकच करायचं, पडता जड भारी दासिया ठेवा भारी. बस. जड आपल्याला हे संकट, आपण याच्यातून आपल्या सामर्थ्यानं बलानं बाहेर पडू शकत नाहीत ना, हात जोडायचे, देवाचं स्मरण करायचं, देवा बघ बाबा तू. बघा, लोण्यातून केस जसा बाहेर काढावा तसं परमात्मा आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतो. त्याच्याकरता देवाचं स्मरण. द्रौपदीने तेच केलं. वस्त्राचे हात सोडले, हात सोडलेले जोडले, देवाचा धावा सुरू केला. गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया गौरवैहि परिभूता माम किम न जानसी केशव. अरे गोविंदा, हे द्वारकावासी परमात्म्या, अरे बघ बाबा, या गौरवनी वेढले गेले, दिसत नाही का देवा, ये म्हटल्यानंतर देवाला यायला किती वेळ लागला, लगेच परमात्मा तिथं आले. काय केलं परमात्म्याने, कौरवी पांचाली सभे माझे आले. भगवान श्रीकृष्णाने येऊन लज्जा रक्षण केलं. कसं केलं काही कथाकारांनी वर्णन केलं. परमात्म्याने द्रौपदीला वस्त्र पुरवली नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात का, कौरवी पांचाली सभेमाने आणली, मग वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली. मग स्वतः परमात्मा वस्त्र झाला, पुरवलं नाही, साड्या तिथं पोहोचवल्या नाहीत नेऊन, स्वतः वस्त्र झाला आणि स्वतःला त्यांनी द्रौपदीच्या भोवती गुंडाळून घेतलं, लज्जा रक्षण केलं. त्या दुःशासनानं साडी ओढली, काय कंटाळून गेला, ढीग पडला, पण घामे गुम झाला, ते काही वस्त्र भेटत नाही. लक्षात आलं, म्हणजे जा बाई, देव तुला साडीभूत झालाय, माझ्याला काही होणार नाही, जा. आता द्रौपदी आली महालामध्ये आल्यानंतर आता तिथे परमात्म्याला समोर पाहिलं. भगवंताने गालातल्या गालात स्मित हास्य करायला सुरुवात केली. भगवंताला वाटलं एवढ्या संकटातून आपण हिला वाचवलं, कमीत कमी ही आपली स्तुती तरी करेल. पूजा करणं अपेक्षित आहे, देवाची पूजा केली पाहिजे, पूजा नाही स्तुती करेल. नाही, स्तुती नाही, कमीत कमी आभार तरी मानेल, देवा तुमच्यामुळे माझं लज्जा रक्षण झालं, धन्यवाद, एवढं तरी मानेल. अपेक्षा परमात्म्याची. पण घडलं उलटच. पूजा नाही, स्तुती नाही, आभार नाही, मग सरळ एकदम देवाला शिव्या घाला. देवा लाज वाटते का उभारून इथं हसायला? काय तोंड घेऊन हसता माझ्याकडे बघून? काय झालं का बाई? अरे म्हणजे तुला काही कळतं का? कुठं लपला होतास बाबा? कोठे गुंतलासी
कलियुगातली असली असती ना अशी जर असली असती तर गुंतला असती. आता देवाला द्रौपदी म्हणते देवा, अरे काय हसतो बाबा, लाज वाटते का काहीतरी? कुठं गुंतलास होता? कोठी गुंतलासी. गुंतलासी शब्दामध्ये होता शब्द घालावा. कोठी गुंतला होतासी. कुठं गुंतला होता देवा सांग? कुठं गुंतला होता? त्याच्या मागे सुद्धा एक भाव आहे. काय भाव आहे? द्रौपदीला हे म्हणायचं, देवा तुला 16,108 बायका, कुठल्या बायकोच्या पदारात लपून बसला होता सांग? आता हा भाव तो भगवंताला भक्ताला सोडतो इतराला कळत नाही. कुठे लपून बसला होता सांग? काय झालं बाई? वेळ का सकया काय वेळ लावला सांग बाबा? भगवान माझी वेळ कुठे लावला बाई? तू मला बोलवलं मी धावत आलो, वेळ कुठे लागला? म्हणे नाही देवा वेळ लावला. किती वेळ लावला? अरे किती का लावला असेल पण लावला का नाही? तुमचं नाव उच्चारल्यानंतर ते नाव पूर्ण व्हायच्या आत तुम्ही समोर हजर राहिलं पाहिजे. देवाला आपण पांडुरंगा म्हणून आवाज दिला तर पांडुरंगाचा गा पूर्ण होईपर्यंत परमात्मा समोर आला पाहिजे. नाव सुद्धा पूर्ण होऊ दिलं नाही पाहिजे. देवा तुम्ही वेळ घातला, वेळ. भगवान म्हणाले बाई मी तर वेळ घातला नाही. जरी वेळ घातला असेल, मला वेळ लागला असेल, चूक तुझी. काय चूक आहे? तू मला काय म्हणून बोलवलंस? गोविंद द्वारकावासी कोठे गुंतलासी. द्वारकेच्या अगं तुझ्या हृदयात होतो बाई मी. मग आता तू द्वारकावासी म्हटल्यामुळे मला हृदयातून निघावं लागलं, द्वारकेला जावं लागलं. आता येताना त्या 50% गोळ घातला. इकडं तर पूर्ण आहे वाटतं. आमच्या महाराष्ट्रात 50% महिलांना सवलत. त्याच्याने आजकाल पुरुषांना गाडीत शिर. वेळ का सखया लागला. वेळ लावला नाही पण लावल्यासारखा वाटला. ते कधी तो आपण भगवंताने दावा करून यायला वेळ लागला. देवाचं नाव घेतलं यायला वेळ, पण तेच भक्ताचं घेतलं तर. त्याच्या आधी ना निळोबाऱ्याचा प्रसंग आहे. निळोबाऱ्यांनी ज्यावेळी तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकलं, झालं काय? निळोबाऱ्यांची आणि महाराजांची कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराजांची भेट झाली. देवमध्ये भेट झाल्यानंतर ते वारीला निघाले आणि दोघेही चालत चालत ज्यावेळी निघाले त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राची. आणि महाराजांचं चरित्र ऐकल्यानंतर एवढे प्रभावित निळोबारे झाले, त्यांना वाटायला लागलं महाराजांचं दर्शन भगवंत त्यांच्याकडून अनुग्रह आपल्याला प्राप्त व्हावा. म्हणून त्यांनी निसर्ग मांडलं आणि तुकाराम महाराजांचा धावा सुरू केला. धावा सुरू केल्यानंतर डोळे झाकून तुकाराम 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 धावा चालू. एकदम कानावरती आवाज आला, निळा मी आलोय, डोळे उघड. निळोबाराला वाटलं तुकाराम महाराज झाले म्हणून पटकन त्याने डोळे उघडले. पाहतात तर काय पांडुरंग परमात्मा. देवाला पाहिल्या पाहिल्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू हळू असा मावळला. मावळल्यावर भगवंताच्या लक्षात आलं, अरे मी आलो आनंदाने झाला निळा, निळा मी आलो आनंदाने झाला देव. अरे दिसत नाही ना चेहऱ्यावर? चेहऱ्यावर दिसत नाही बाबा. म्हणजे देवा दिसणार आहे मी का नाही? कारण अपेक्षा होती तुकाराम महाराजांची. आलात आपण. एक गोष्ट सांगू का देवा? मी सांगू नये आपल्याला पण सांगतो, जिथं निमंत्रण नाही तिथं जाऊ नये. येथे तुझं लागी बोलावी प्रार्थील्या वाचून आलास देवा, कोणी बोलवलं? जिथं निमंत्रण नाही तिथं गेल्यानंतर काय होतं याच्याकरता भागवत काढा, त्याचं सती चरित्र पहा. दक्षाने यज्ञ केला आपल्या जावयाला, म्हणजे केवळ महादेवाला सती मातेला बोलवलं. सती मातेला ज्यावेळी ती देवताची विमानं वरून जात होती कैलासावरून, त्या बायका बोलत होत्या त्याच्यावरून करायला बापाच्या घरी यज्ञ चालू आहे, आपल्याला निमंत्रण नाही. आनंद झाला, काही का असणं उत्सव आहे ना, आपण गेलं पाहिजे. महादेव येऊन म्हणायला लागला बापाच्या घरी यज्ञ चालू आहे, पित्याच्या घरी आपण जायला पाहिजे. महादेव म्हणायला लागले मी तर येणार नाही, निमंत्रण नाही. दर्शन का विसरले असतील. भगवान म्हणाले बरं विसरतात, सगळे जावई लक्षात आहे, लहान मोठे सगळे लक्षात आहे, तर मीच विसरतो याचा अर्थ आपण येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून मला काही यायचं नाही, तुम्ही जाऊ नये. आईसाहेबांनी सरळ युक्तिवाद मांडला. आईसाहेब म्हणाला की अहो मुलीला वडिलाच्या घरी जायला कुठे निमंत्रणाची गरज असते आहे ना? 3-4 जणाला 3-4 ठिकाणी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. मित्राला मित्राच्या घरी जायचंय, निमंत्रणाची गरज नाही. मुलीला वडिलाच्या घरी जायचंय, निमंत्रणाची गरज नाही. शिष्याला गुरुच्या घरी जायचंय, निमंत्रणाची गरज नाही. निमंत्रण वाचूनही तिथं जात आहे. देवाकडे भक्ताला जायचंय, निमंत्रणाची गरज नाही, वाट बघायची. निमंत्रणाची गरज लागते का? म्हणे नाही मी जाणार. सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. तिथे गेल्या शेवटी सती प्रसंग सगळा घडला. आपल्या सगळ्याला माहिती दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला. म्हणे देवा असो बोलवलं शिव जाऊ. बर देवाला सांगितलं तरी भगवान म्हणाले निळा खरं सांगू का तुला? अरे मी दर्शन द्यावं म्हणून लोक हजारो वर्ष तपश्चर्या करतात बाबा, स्वप्नात सुद्धा दर्शन देत नाही.
तू माझं नाव घेतलं नाही, माझा धावा नाही, तरी मी आलो, तुला माझी काही किंमत नाही. निळोबाला शेवटी निळा म्हणे आम्ही लोकांची देवा. सांगितलं निळा म्हणे आम्ही नोडोकुची देवा देवा तुम्हाला ओळखत नाही आम्ही जातो. तुकयाचा दावा करीत असे तुकाराम महाराजांचा दावा करतो, तुम्ही जाण त्यांना पाठवून द्या. भगवान म्हणाले मी जाऊन पाठवू? म्हणे होय तेव्हा मला माहिती आहे तुम्ही एकाच ठिकाणी राहता, एकाच लोकात राहता, एकाच भवनात राहता, नाही एकाच खोलीत राहता, सगळं मला माहिती. एक काम करा, जाण महाराजांना पाठवून द्या. भगवंताचा नायला झाला, भगवान परत आले. परत येऊन त्यांनी काय तुकाराम महाराजांना पाठवलं नाही ना. वैकुंठात परमात्मा आले, त्यांनी फक्त आपला पोशाख बदलला, डोक्याचं मुकुट काढलं, तिथे पांढरा शुभ्र फेटावा, कस्तुरी तिलक कपाळाचं पुसलं, तिथे गोपीचंदनाचा टिळा लावला, त्याच्यावर मुक्का, गळ्यामध्ये जो कौस्तुभ होता, ती वैजयंती माला होती ती काढली, तिथं तुळशीची माळ घातली, बाराबंदी अंगारका काढून बाराबंदी, पिठांबर काढून धोतर आणि गळ्यामध्ये विणानीची पळे घेऊन पुन्हा समोर हजर झाले. इकडे तोपर्यंत निळोबाने डोळे झाकून पुन्हा दावा सुरू केलेला होता. पुन्हा आवाज आला कानावरती, निळा मी आलोय, डोळे उघड. निळोबाने म्हणाले आता उघडणार नाही. अरे काय झालं बाबा, मी आलो नाही, आता उघडणार नाही. का उघडणार नाहीस? अरे मी तुकाराम आहे, मी आलो. म्हणे विश्वास नाही. नाही का नाही? म्हणे आवाज कुठं बदलला? पहिल्यांदा हेच शब्द होते, हाच आवाज होता, निळा मी आलोय, डोळे उघड. आता इथे शब्द आहे, तोच आवाज आहे. कसा काय विश्वास ठेवायचा? दोघांचा आवाज सुद्धा वेगळा नाही. कसा असेल महाराज? म्हणे रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही. दोन वेगळे नाहीच आहेत, आवाज वेगळा कसा असेल? आता मीच पहिल्यांदा हे बोललो, निळा मी आलोय, डोळे उघड. मीच दुसऱ्यांदा बोलतो, निळा मी आलोय, डोळे उघड. काय फरक पडला? आवाजात नाही, शब्दात नाही, अक्षरात नाही. कुणाला काय वाटत? अरे आवाज एकच आहे, वाक्य एकच आहे, दोन कसे असतील? एकच असेल. ते म्हणायला लागले बाबा मान्य, पण यावेळी मी डोळे उघड, डोक्यावर हात ठेवला, डोळे उघडले, त्यावेळी तुकाराम महाराजांचं दर्शन झालं, अनुग्रह झाला. आपल्या सगळ्याला माहिती असणारा प्रसंग. मला सांगायचं काय, द्रौपदीने संकटात असताना धावा केला, यायला वेळ लावला. आणि इकडं निळोबाला तुकार त्यांचं नावही घेत नव्हते पांडुरंगाचं, भक्ताचं नाव घेतलं, त्याच्या आधी यायला लागले. त्याच्यामुळं समजा आपण पांडुरंगाचं नाम ज्ञानोबांचं नामस्मरण केलं, ज्ञानोबा आले नाही, देव आला. समजा देवही नाही आला तर तिसरं काही फल मिळतं का? महाराज म्हणायला लागले मिळतं ना. वासुदेवची होतो जो अखंड ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो तो परमात्मा स्वरूपावस्थेला प्राप्त होतो. विठ्ठल संतांचं नामस्मरण करतात, त्याच्यावरती संत महात्मे कृपा करतात, उपकार करतात. महाउपकार करताना ही कृपा करताना मर्यादा आहे का? काळाची एका दिवसाच करा, रात्री केलं तर ते येणार नाही, दिवसा केलं तरच उपकार करायला येतील असं आहे नाही. बरं काळाची मर्यादा आहे का? इथं बसूनच करा. ज्ञानोबांचा उपकार पाहिजे, आळंदीत जा. तुकाराम महाराजांचा उपकार पाहिजे, देऊत जा. नामदेवरायचा पाहिजे, पंढरीत या. ज्ञान महाराजांचा पाहिजे, पैठणला. असं काय? स्थळाची मर्यादा. कुठेही बसून करा, घरात बसा, शेतात बसा, शिवारात बसा, गावात बसा, चौकात बसा, कुठेही बसा, त्यांचं नामस्मरण करा. कधीही करा. सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, रात्र नाही, मध्यरात्र नाही, पहाट नाही, कधीही करा. वेळेचं बंधन नाही, मर्यादा नाही. स्थळाचं बंधन नाही, मर्यादा नाही. बरं व्यक्तीच आहे का?
मी ज्ञानोबाईंचं तुकोबाईंचं नामस्मरण केलं म्हणून माझ्यावर ते लवकर उपकार करतात किंवा माझ्यावर उपकार करतात आणि तुम्ही बसलेले श्रोते तुम्ही केलं तर तुमच्यावर उपकार करत नाही असं नाही ना. कोणीही करावं कधीही करावं कुठेही करावं तिथं येऊन संत महात्मे त्याच्यावरती उपकार करतात कृपा करतात. मग संत महात्मे अवतरतात कशासाठी? येथे उपकारासाठी उपकार करण्यासाठी. मला एक प्रश्न निर्माण झाला. संत अवतरतात उपकार करण्याकरता आणि मग उपकार करायचा सोडून देऊन ते उपदेश का करतात? सगळं संत वाङ्मय तर उपदेश करते का नाही? उपदेश करतात. संत अवतरतात कशाला? उपकार करण्याकरता. मग उपकार करायचं सोडून उपदेश का करतात? उपकार करावा. अनेक दिवस प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही पण एकदा सद्गुरूंच्या कृपेने उत्तर असं एवढं गोड मिळालं म्हणतात. प्रश्न असा होता संत अवतरतात उपकार करण्याकरता आणि करतात उपदेश. का करतात असं? कारण संतांचा उपकार संतांचा उपदेश हाच त्याने आपल्यावर केलेला उपकार असतो. संत दुसरा उपकार करत नाही. तुका म्हणे आता उरलो काय उपकार केला संतांनी तुकाराम महाराजांनी? उपकार केला त्यांच्याजवळ होतं काय महाराज? ज्यावेळी तुकाराम महाराज संत अवस्थेवरती प्राप्त झाले ज्यावेळी ज्ञानोबाराकर जन्मजात संत होते ते सोडून द्या तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. त्यावेळी काय होतं? महाराजांच्या जवळ काही नाही. आता उरलो उपकारापुरता म्हणजे उपदेश करण्याकरता. अवतरतात उपकार करण्याकरता करतात उपदेश कारण त्यांनी केलेला उपदेश हाच त्याने आपल्यावर केलेला उपकार असतो. आणि मग हा उपकार करण्याकरता संत महात्मे काय करतात? वारंवार तुमच्या माझ्यासारख्याला उपदेश करतात अभंगाच्या पैशाच्या.
मरताना जीव ज्यावेळी हे शरीर सोडून जातो त्यावेळी त्याला किती दुःख वेदना होतात माहितीये? 1000 इंगळ्या एका वेळेला डसल्यानंतर जेवढा त्रास होतो तेवढ्या वेदना होतात, मग जीव जातो हे शरीर सोडून. दुःख सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखाशिवाय काहीच भोगायचं नाही. एवढं दुःख भोगलं आणि मग दुःख भोगून झाल्यानंतर पुन्हा ज्यावेळी आपल्याला सांगितलं जातं चला बाबा आता जन्मा मृत्यू लोकात जायचंय, जन्म घ्यायचाय, कोण तयार होईल सांगा? कोणी म्हणेल अहो देवा तिथं दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही, सर्व सुखाची आशा, त्या सुखाच्या प्राप्तीच्या आशेतच जन्म जातो. दुःख काही संपत नाही, सुख काही प्राप्त होत नाही. कशाला घ्यायचं नाही आम्हाला, आमची इच्छा नाही, आम्ही जाणार आहोत. ते म्हणतात बाबा तुमच्या इच्छेवर चालत नाही, आगा कर्मी देव उरावी तैतीही सुख दुःखी फळावे दया ते भोगावे. बस ते हा एका जे तुम्ही कर्म करून ठेवलंय, जे भोगून आपण अजून तुम्ही भोगलेलं नाही, शिल्लक राहिलेले तुमचं भोगाय करता जावं लागतं. देवा अहो आम्ही कर्म केले, आमच्या खात्यात जमा झाले, आम्ही मृत्यू लोकात काय करतो, पैसा कमवतो, बँकेमध्ये आमच्या खात्यावरती ठेवतो आणि आम्हाला जर वाटलं नाही तो आम्हाला नको, काय होतं तिकडच्या तिकडे त्याची विल्हेवाट लावली जाते. जसं आम्ही कर्म केलं, आमच्या खात्यावरती ते जमा झालं, आम्हाला ते नकोय, भोगायचं नाही, आम्हाला त्याची गरज नाही, लावून टाका तिकडच्या तिकडे विल्हेवाट. भगवान बोलतात तिथं हे चालत नाही बाबा, कारण ज्यांनी कर्म केले त्यालाच ते भोगायला यावं लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम ना भोक्तम शेते कर्म कल्पकोटी शतैरपि. शतकोटी कल्प जरी गेले तरी अभोक्त कर्म नष्ट होत नाही, ते भोगाय करता ज्यांनी केले त्यालाच यावं लागतं. केले कर्म झाले तेच आणि त्यालाच भोगायला यावं लागतं. म्हणून बाबा इच्छा नसली तरी जा, जीव येतो आणि इच्छे. परमात्मा मृत्यू लोकात येतात, संसारात येतात. कसे येतात? तर इच्छेने. देवाने अवतार घ्यावा असं वाटत असेल तर काय व्हावं लागतं? पृथ्वी मातेने काही स्वरूप घ्यावं लागतं, ब्रह्मदेवाकडे जाऊन कारण मांडावं लागतं, ब्रह्मदेवाला पहिल्यांदा कारण पठावं लागतं, त्याच्यावरती त्यांनी चिंतन विचार मंथन करावं लागतं, सगळ्या देवतांना सोबत घ्यावं लागतं, क्षीरसमुद्र गाठावा लागतो, तिथं जाऊन पुरुष सुक्ताचं स्तवन करावं लागतं, भगवंताने तिथं आकाशवाणीनं पृथ्वी मातेला आश्वस्त करावं लागतं, इकडं सगळी योजना आखवी लागते, वसुदेव देवकीचं लग्न, तिथं पुन्हा आकाशवाणी, पुन्हा ते त्याच्यावर धरून खाली ओढणं, कड घेऊन हातात घेऊन धावणं, मग तिथं करार होणं, मग पुन्हा पहिली 7 मुलं 6 मुलं होणं आणि मग 8व्या वेळेला परमात्मा येणार. कशी येणार? परीक्षा. पृथ्वी मातेने इच्छा प्रगट करावी, देवा भार हलका करा, पृथ्वी मातेच्या इच्छेनं परमात्म्याचा अवतार. संसारात परमात्मा कसे येतात? परीक्षा. पण संत महात्मे कसे येतात? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, चरण म्हणत असताना वैकुंठ असा उच्चार केला पाहिजे. वैकुंठ असे केले की वया हा कुंठती म्हणजे आम्ही सगळे कुंठतो असा अर्थ होतो. त्याला वैकुंठच म्हटलं पाहिजे,
काय होतं आपल्याकडं जोड शब्द जोडाक्षर म्हणत असताना थोडस आपण हे केलं तर ते होऊ शकतं, नाही तर ते वैकुंठाचं वैकुंठ सारखं. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. वैकुंठवासी आलो. तर वैकुंठात एकदा गेल्यानंतर परत यायचं कारण नाही बाबा. तरी पण आम्ही आलो. आलो म्हणजे स्वेच्छेनं आलो. आम्हाला कोणी बोलवलं नाही, आम्हाला कोणी ढकललं नाही, जा म्हणून सांगितलं नाही, स्वतःच्या इच्छेनं आलो. स्वतःच्या इच्छा. संत महात्मा येतात स्वेच्छेने, महाराज म्हणतात तसेही यावं. पण इथं आल्यानंतर एक करा, उठा. स्वेच्छेने या उठा, परीक्षेने या उठा, अनिच्छेने या उठा. कोणी कसाही आला या संसारामध्ये तर त्याला संतांनी उठवलं. आपण रोज काकडा करणारी मंडळी, काकड्यात एक एक चरण टाकून देतो. त्या चरणातून आपल्याला जे परीक्षेने